अगेन्स्ट आपण संघ पाहतोय. मठी आई कुंदे जिंकण्यासाठी 38 धाब्यांची आवश्यकता असताना सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये निलेश त्याच्या सोबतीनं विकी आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज नरेंद्रला आपण पाहतोय. अनंत मामा दळवी यांचे संकेत दळवी यांचे पिताश्री आणि अनंत मामा दळवी यांच्याकडून शुभेच्छा येतात मठी आई कुंदे या संघाला. ते देखील या मॅचचा घर बसल्या आनंद घेतात. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनोपूर्वक आभार. आणि दुंदा शेलार राज शेलार यांचे वडील ते देखील मॅचचा आनंद घेतात. त्यांच्याकडून देखील शुभेच्छा येतात. ज्या वेळेस आपले खेळाडू नक्कीच मॅच साठी जातात त्यावेळेस आपल्या घरातील अनेक पाठीराखे ही मॅच पाहत असतात आणि त्या अनुषंगाने त्यांच्याकडून देखील शुभेच्छा येतात. दरम्यान इथे मात्र या दोन धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिला चेंडूवरती या दोन धाबा धावफलकावरती जोडल्यात निलेश आणि विकी. ही जोडी मधाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सुंदर अशी स्पर्धा आहे. राजे छत्रपती अनखरपाडा आयोजित स्वर्गीय श्रावणी स्मृती चषक आणि या चषकामध्ये आज देखील एकूण 8 संघ इन ऍक्शन मध्ये कल्याण ग्रामीण मधील आपल्याला पाहायला मिळतात. हो तेच सरार चेंडू होता. गतीनं बीट केलं आणि हा चेंडू येते डॉट. 37 धावांचं माफक लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना इथून मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फटकेबाजी करावी लागेल निलेशला देखील. दमदार कामगिरी राहिल्या दोन्ही संघांच्या माध्यमातून. चांगला खेळ देखील अशा एकंदरीत दिवसामध्ये राहिलाय. हो रायझिंग अँड सरप्राइझिंग हा चेंडू देखील येतोय डॉट. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पहिला चेंडूवरती 2 धाबा जरूर आल्या होत्या. तंत्र मात्र बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू फेकलेत मधाच्या आतमध्ये. 37 धाबा जरूर बडवायच्या आहेत. 38 धाबा बडवायच्या 37 झाल्या होत्या आणि आता मात्र त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना टीम मठ्याई खुंदे हो बॅक ऑफ द चेंडूला पिच केलं होतं. त्याच्यावरती आडवा बाटण्या ऑन साइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आणि तत्पूर्वी या 2 धाबा अत्यंत वेगाने पूर्ण केल्या जातात. 2 धाबेच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती 4 चेंडू आणि 4 धाबा. पुढील मॅच आपण पाहणार आहोत आई गावदेवी मामनोळी त्यांच्या अगेन्स्ट नाळिंबी संघ. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊयात. टॉस नाळिंबी संघाने जिंकला. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. ओ बाकफुटला गेले स्लाइस केले. खमालीचा स्ट्रोक इम्प्रोवाइज स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू फरार होतोय डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. धमाकेदार स्ट्रोक चौकार. चौकार येतो आणि चौकारानं धावसंख्या धावफलकावरती 8 या आकड्यावरती धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. अंतिम एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हो रायझिंग अँड सरप्राइझिंग हा चेंडू आला डॉट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 8. धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात आणि चांगली सुरुवात म्हणू शकतो मधाच्या आतमध्ये मठी आई कुंदे या संघाची. कारण की 38 लक्ष जिंकण्यासाठी अजून या 30 धाबा बडवायच्या चेंडू शिल्लक आहेत. 24 आणि 24 मध्ये बडवायच्या 30. नवीन गोलंदाजी ट्रॅक वरती मयूरला आपण पाहतोय. मयूर सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. हो पॉवर प्लेचं मॅन्डेटरी हे दुसरं षटक आहे आणि त्या अनुषंगाने इथे मात्र लेग बायच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. 9 धाबा धावफलकावरती. चांगला खेळ इथून मात्र साकारला जातो. चांगली पार्टनरशिप बिल्डअप करण्याचं कार्य दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून सुरू आहे.
दिलेश आणि विकी ही जोडी आपण पाहतोय. 9 धावा धावफलकावरती होत आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या होत्या 8, या षटकामध्ये ही सिंगल आणि 9 धावा धावफलकावरती. मयूर गोलंदाजी ट्रॅक वरती. ओ फटका दमदारा, उंची जास्त आणि ओहो क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. मी तर म्हणेन हा झेल झाला असला, कारण की हवेच्या झोकाने चेंडू आतमध्ये देखील आला होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. आणि या 2 धावा धावफलकावरती आणि धावसंख्या धावफलकावरती 11. 22 चेंडू आणि 27 धावा अजूनही वाढवायच्या जिंकण्यासाठी. मोठा फटका मारला होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. धावा जरूर वाचवल्या अगदी या लॉंग ऑनला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. हो, हा चेंडू इथे मात्र नक्कीच बीट करतोय. डॉट बॉल येतोय. 11 धावा धावफलकावरती. या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा गळ शिल्लक आहे. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 11 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 38 जरूर बनवायच्यात आणि चांगला खेळ देखील राहिला आतापर्यंत. हो, आडव्या बॅटने ऑन साइडला क्षेत्ररक्षक होते, त्यांनी केले चुकी आणि तत्पूर्वी इथे ही 1 धाव धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेसाठी मधाच्या आतमध्ये आता मात्र संघर्ष सुरू आहे. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. 38 बनवायच्या, त्या लक्ष्याचा पाठलाग करत असता आता मात्र टीम कुंदे जाऊन पोहोचेल 12 या धावसंख्येवरती. या षटकामध्ये मयूरने देखील चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकामध्ये नरेंद्रने 8 धावा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये मयूरने आतापर्यंत 4 धावा खर्च केल्या. 4 चेंडू फेकलेत, अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईकला असा मात्र असेल ॲज अ बॅटर विवेक. हो, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, इथे मात्र एकच धाव घेतली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. एका धावेसाठी संघर्ष सुरू आहे. धावा रोखण्याचं कार्य सुरू आहे. पळसोळी या संघाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण संघ आहे, परंतु दमदार गोलंदाजी राहिले या षटकामध्ये. 13 धावा धावफलकावरती. आणि आता मात्र हा अंतिम चेंडू या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकातील गोलंदाज मयूरचा. हो, लेन खेचली होती. शॉर्ट लाईन चेंडू, त्याच्यावरती पुल करायचा होता, परंतु बॅटम बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. हा चेंडू येतोय निर्धाव. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या खेळी धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. टीम मठियाई कुंदे. अजूनही 18 चेंडू मध्ये 25 धावा बनवायच्यात. चला, तिसऱ्या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक होईल. या षटकाच्या अखेर ड्रिंक्स जरूर मधाच्या आतमध्ये येईल. नरेंद्र आला गोलंदाजी ट्रॅक वरती. पुनश्चा धावसंख्या धावफलकावरती 13. हो, ऑन द राईस खेळायचं होता बाटशी. असं वाटतं की हिच लागली होती, कारण की सेलिब्रेशन देखील केलं होतं गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जाते गोलंदाजाला नरेंद्रला. चांगली गोलंदाजी राहिल्या. 13 चेंडू मध्ये 13 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. त्यामध्ये 2 पॉवर प्लेचं पहिलं षटक होतं आणि इकॉनॉमिकल स्पेस राहिले पळसोळी संघाचं देखील. हो, लेन खेचले. शॉर्ट पुल करायचा होता. बॅटची लिडिंग आहे जयश्री रक्षकाने. इथे मात्र चांगली गोलंदाजी करत असताना विकेटची प्राप्ती केली आहे आणि पहिला धक्का फलंदाजी करत असताना टीम मठियाई कुंदे या संघाला. विकी बॅक टू द पवेलियन.
13 धावा धावफलकावरती आणि आता मात्र नरेंद्रनं विकेट घेतली. देवांग नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये सज्ज होतोय. फटका दमदार आहे. आडव्या बाटण्या ऑन साइडला डीप मधून क्षेत्ररक्षक येत आहेत. फेकी करतील तत्पूर्वी ही मिळेल सिंगल, कारण की बॅकअप चांगला होता. एकेका धावेसाठी संघर्ष करावा लागतो या मॅच मध्ये मठियाई कुंदे या संघाला, कारण की गोलंदाजाने चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली आहे. आई गावदेवी पळसोळी या संघाची. फटका दमदार आहे आणि त्या अनुषंगाने चांगली खेळी देखील राहिल्या. एकच धाव इथे मात्र 2 धावा धावफलकावरती जोडल्या झाल्या. 1 धाव होती, 2 धावा जरूर घेतल्या आणि धावसंख्या धावफलकावरती 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. 38 धावा बनवायच्या होत्या, परंतु गोलंदाजाने कंबर कसली अक्षरशः. चांगली गोलंदाजी हाताळली जाते या षटकामध्ये देखील. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 3 विकेट्स खर्च करत महत्वाचे विकेट्स देखील नरेंद्रने कॅरी केल्या. हा चेंडू तेज तरार होता. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून झाली चूक आणि हा येतो वाईच्या स्वरूपाने. नशिबाचा चौकार. बाईच बोललोय. चेक करू आपण. चला चेक जर करूया. 500 रुपये दिले जातील अंपायर्सला. गोलंदाज तयार. इथे मात्र पुनश्च चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. त्या 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकामध्ये 21 आणि मधाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक. चला 12th मॅन आपण ड्रिंक्स ब्रेक घेऊन जा. 21.
गोलंदाज तयार ऑन द मार्क. ओ बॅकफुटला गेले इथे पंच आणि इथे मी तर म्हणेन चुकी झाली चुकी झाली. हो शेवटच्या मोमेंटला चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं आणि तत्पूर्वी इथे या 3 धाबा धावफलकावरती जोडल्या जातात. धावसंख्या 300 मधीन जाऊन पोहोचेल 24-24 या आकड्यावरती. 11 चेंडू आणि 14 धाबा अजूनही बनवायच्यात. 17 बनवायचे होते. पहिल्या चेंडूवरती 3 धाबा जरूर आल्या. सिंगल होती, सिंगलला 3 धाबेमध्ये कन्वर्ट केलं. एकही षटकार आतापर्यंत आला नाहीये. 22च्या स्वरूपाने एक चौकार आला होता आणि पहिल्या षटकामध्ये देखील एक चौकार आला होता. आणि आता मात्र वैभवला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. शॉर्ट टर्म पुल केला, लेंथ खेचली, त्याच्यावरती हा धमाकेदार स्ट्रोक, बिग हिट, षटकार. षटकाराच्या मधीन धावसंख्या धावफलकावरती 30 धाबा आणि आता अवघ्या 8 धाब्यांची आवश्यकता असेल. देवांगच्या बॅट पुन्हा षटकाराला, कमालीचा स्ट्रोक आणि आता फक्त विजयासाठी 8 धाब्यांची आवश्यकता. हो चांगली गोलंदाजी, स्विंग अँड मिस, डॉट बॉल. षटकाराला, षटकारानं इथे मात्र सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलं मठियाई कुंदे या संघानं. परंतु पुनश्च कमबॅक केला जातोय गोलंदाज वैभवच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती 30 जिंकण्यासाठी अजूनही 8 धावा बनवायच्यात. 9 मध्ये 8 बनवायच्यात. सामना अजूनही बाळांचा. हो चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी पाहायला मिळतं. बॅक टू बॅक दुसरा चेंडू येते डॉट. जर षटकार नसता तर सामन्यामध्ये वेगळं चित्र निर्माण झालं असतं आणि त्याहूनही अधिक जर पहिला चेंडू 3 धावा नसत्या तर आणखी वेगळं समीकरण असतं. परंतु आता तरी देखील विचार केला तर 8 मध्ये 8 धावा बनवायच्यात. बॉल टू रन इक्वेशन आपल्याला मैदानात मध्ये पाहायला मिळेल. 8 चेंडू आणि 8 मध्ये बनवायच्यात 8 धावा. हो तेच सरा चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू त्याला खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत आणि फेकी देखील स्ट्राइक एंडवरती ॲक्युरेट होती परंतु 2 धावा रोखू शकत नाहीयेत. 2 धावांच्या मधीन धावसंख्या धावफलकावरती 32 धावा अजूनही जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात 6 आणि चेंडू शिल्लक आहेत 7 मध्ये 6 धावा बनवायच्यात. असं वाटलं होतं की सोपं समीकरण लगेचच कुंदे संघ पार करेल परंतु इथे मात्र गोलंदाजांनी देखील चांगली गोलंदाजी केली. या षटकामध्ये एक षटकार वगळता उर्वरित गोलंदाजी चांगली राहिली वैभवची देखील. 7 मध्ये 6 बनवायच्यात. हो परफेक्टली यॉर्कर चेंडू होता त्याच्यावरती खोदून काढला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावबाची संधी आणि ओ इथे चुकी झाली. फक्त चेंडू हातात घेऊन लावायचा होता. थोडीशी घाई केली आणि या 2 धावा धावफलकावरती आणि अशा पद्धतीनं 34 धावा आणि जिंकण्यासाठी अजूनही 4 धावेची आवश्यकता. चेंडू शिल्लक 6 मध्ये 4 बनवायचे आहेत.
6 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज ऋतिकला आपण पाहतोय. 6 मध्ये बनवायच्या 4. गोलंदाज तयार, ऑन द मार्क. हो, चांगला चेंडू आहे, परंतु इथे मात्र स्ट्रोक देखील तितकाच चांगला पाहायला मिळतो आहे. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र पुनश्च 2 धावा कंप्लीट. मधाच्या आतमध्ये नक्कीच गॅदर करत नाहीयेत, क्षेत्ररक्षक चेंडूला पकडत नाहीये. धाववाची संधी पुनश्च निर्माण झाली होती. पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले देखील नव्हते बॅटर, परंतु पुनश्च चेंडू हातातून निसटला. 2 धावा पूर्ण झाल्या. आता मात्र 5 मध्ये बनवायच्या 2. हो, चांगली गोलंदाजी. सामना अजूनही संपलेला नाहीये, कारण की पळसोली संघ देखील तितकीच दमदार कामगिरी करते. गोलंदाजांचं मी कौतुक करेन, परंतु क्षेत्ररक्षकांनी थोडीशी त्यांना साथ दिली असती तर सामना अजूनही मजबूत स्थितीमध्ये असता. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अजूनही जिंकण्यासाठी 2 धावा बनवायच्यात. ज्या मिसफील्ड झाल्या, सिंगलला डबल मध्ये गेल्या, 3 धावांची देखील कामगिरी राहिली होती. त्या अनुषंगाने थोडासा बॅकफुटला. हो, इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. 1 धाव कंप्लीट आणि हा विजय चौकार आणि विजय संपादित केलाय मठियाई कुंदे या संघानं. कुंदे संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक, टफ लक आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल पळसोळी संघाचं देखील खूप खूप कौतुक. चला, पुढील मॅच साठी आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. नाळिंबी आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ आपण पाहणार आहोत मामनोली संघ. आणि या मॅचचा हिरो नो डाऊट ऑल अबाउट निलेश ठरतो. या मॅचचा हिरो ज्याने दमदार विजयाची इनिंग साकारली आणि निलेश ठरला या मॅचचा हिरो.